वन्दितु सौवसिद्धे ध्रुवमचलमनोवमं गदिं पत्ते वोच्छामि समयपाहुड मिनमोऽसुतकेवली भणिदम् नमः समयसाराय स्वानुभूत्या चकासते चित्स्वभावाय भावाय सर्वभावांतरच्छिदे। अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय। द्वादशांग श्रुत देवी की जय। स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे। समयसार ग्रंथ आपण बघतो आहे आणि निर्जराधिकारांचा सुरू आहे। निर्जराधिकारामध्ये आचार्य सांगतात की वेद्य आणि वेदक भाव याच्यामध्ये समय भेद आहे, हे कर्माच्या अधीन आहे, हे चल स्वभावी आहे आणि म्हणून यांचा कधीही मेळ बसू शकत नाही। इच्छा आणि इच्छा तृप्ती ही विभाव भावामध्ये संभवनीय नाही। जेव्हा जीव आपल्या ज्ञान स्वभावात स्थित राहील तेव्हा निसर्गतः इच्छा संपुष्टात येतील, निराकुल सुखाची प्राप्ती होईल आणि तोच खरा आत्मिक आनंद आहे, अतींद्रिय आनंद आहे। हे सांगितल्यानंतर ज्ञानीला सर्वच प्रकारच्या उपभोगांविषयी वैराग्य कसं असतं, तो भोगांची इच्छा का करत नाही, हे आचार्यांनी नंतर सांगितलं की जे काही अध्यवसनाचे परिणाम असतात हे काही संसार विषयक आहे आणि काही शरीर विषयक आहे। संसार विषयक परिणामांमध्ये रागद्वेष मोह परिणाम आहे आणि हा बंधाचं निमित्त आहे। जे उपभोगाचं कारण आहे ते सुख दुःखाधिक आहे, पण केवळ सुख दुःखाधिक भोगले म्हणून बंध नाही। कर्मोदयामध्ये सुख दुःख तो जीव भोगतो आहे, पण त्याला कर्मबंध होईलच असं नाही। पण त्या सुख दुःखामध्ये जर तो ममत्व भाव करत असेल, रागद्वेष करत असेल, इष्ट अनिष्ट कल्पना करत असेल, आकुल व्याकुल परिणाम करत असेल तर मात्र त्यामुळे जीवाला बंध आहे। केवळ कर्मोदयामध्ये भोग निरीच्छ भावनेनी भोगला अनासक्त बुद्धीनी तर त्या ठिकाणी ते सुख दुःखादी बंधाला कारणीभूत नाही। अर्थात ही गोष्ट नयविवक्षेने आम्हाला जाणायची आहे, एकांत कुठल्याही बाबतीत आम्हाला करायचा नाही। आणि यानंतर आचार्य अमृतचंद्र कलश ठेवणार आहेत की ज्ञानीला हा अध्यवसान भावच जीवनात नाही आणि त्यामुळे तो भोगांचा देखील निषेध करतो। त्याचे भोग भोगल्यासारखे वाटतात, परंतु ते भोग खरं म्हणजे वरवरच असतात। वरवर का असतात? आचार्य उदाहरण देणार आहे की एखादं वस्त्र आम्ही रंगवलं, समजा आम्ही एखाद्या वस्त्राला नी टाकली तर त्या वस्त्रावर निळा रंग तात्पुरता राहतो, पण जर आम्ही एक दोनदा ते वस्त्र धुतलं तर ती नीळ निघून जाते, सदा सर्व काळ राहत नाही। पण एखादं वस्त्र जर आम्ही प्रथमतः त्या वस्त्राला पहिल्यांदा आम्ही विशिष्ट पद्धतीने रंगासाठी तत्पर केलं, रंग ग्रहण करण्यायोग्य केलं विशिष्ट पदार्थ रसायन टाकून, आणि त्यानंतर जर आम्ही त्याच्यामध्ये रंग मिसळला तर ते वस्त्र तो रंग ग्रहण करतो, त्या वस्त्राचा रंग पक्का राहतो, ते वस्त्राचा रंग कधीही निघत नाही। आम्ही रंगीन कपडे वापरतो, रंगीन कपडे वापरत असताना पहिल्यांदा केमिकलनी तो रंग ग्रहण करण्याची यावर प्रक्रिया केलेली आहे आणि नंतर वस्त्र रंगवलेलं आहे, आणि म्हणून वस्त्राचा रंग पक्का राहिला। आणि जर आम्ही बरोबरच ते मधलं केमिकल न टाकता आम्ही जर ते वस्त्र तसंच्या तसं रंगीत पाण्यात बुडवलं तर वस्त्राचा रंग लगेचच निघणार आहे। त्याही काळामध्ये वस्त्र रंगवण्याची प्रक्रिया आचार्यांना ज्ञात होती। उदाहरण त्यांनी या कलशामध्ये ठेवलेलं आहे।
ज्ञानिनो नहि परिग्रह भावम कर्म राग रसरिक्ततयैति रंगयुक्तिर कषायित वस्त्रे स्वीकृतैव हि बहिर्लुठति हो ज्ञानिनो नहि परिग्रह भावम कर्म राग रसरिक्ततयैति रंगयुक्तिर कषायित वस्त्रे स्वीकृतैव हि बहिर्लुठति हो ज्ञानी रागरूपी रसाने रहित असल्यामुळे ज्ञानीच्या जीवनात रागच संपुष्टात आलेला आहे. अर्थात अनंतानुबंधी जनित राग ज्ञानीच्या जीवनात विद्यमान राहील. त्यामुळे या रसानी अनंत काळ ज्याला पुरला असता असा कषायांचा रस त्याच्या जीवनात नष्ट झालेला आहे. त्यामुळे त्या रसाने रहित असल्यामुळे कोणतेही कर्माचा उदय तर सातत्याने येणार आहे. 10व्या गुणस्थानापर्यंत कषायांचा उदय सुरूच आहे. असं असताना देखील ते कर्म परिग्रह भावाला प्राप्त होत नाही. जणू काही ते कर्म पर्यायीमध्ये राग उत्पन्न करतात, पण अंतरंगापासून तो राग रूप परिणाम होत नाही. मान्यतेमध्ये त्याला माझं आहे मानण्याची विपरीत बुद्धी त्या जीवाची होत नाही. कर्माचा उदय आहे. कर्माच्या उदयात पर्यायीमध्ये राग भाव येतोही, पण रागाला तो स्वतःपासून पृथक करून अनुभवू शकतो. राग माझा नाही ही त्याची पार्श्वभूमी त्यांनी पक्की केलेली आहे. मान्यतेमध्ये रागाला त्यांनी थारा दिलेला नाही आणि म्हणून राग आला तरी तात्पुरता तो, जोपर्यंत कषायाचा उदय आहे तोपर्यंत तो तिथे आहे. त्यानंतर मात्र त्याच्याजवळ तो राहत नाही, म्हणजे परिग्रह भावाला तो प्राप्त होत नाही. उदाहरण त्यांनी दिलं, लोध तुरटी यांनी कषायीत रंगविल्या न केल्या गेलेल्या वस्त्रामध्ये रंगाचा संयोग बाहेरच घुटमळतो, आत प्रवेश करत नाही. म्हणजे जर वस्त्राला पक्का रंग जर द्यायचा असेल, पहिल्यांदा ते वस्त्र तुरटी लोध म्हणजे विशिष्ट केमिकल त्या पाण्यामध्ये पहिल्यांदा ते वस्त्र आधी भिजवावं लागतं. नंतर त्यावर जो पाहिजे तो रंग दिला जातो आणि मग तो रंग पक्का राहतो. पण अशा तऱ्हेने पहिल्यांदा जर वस्त्र कषायित केलं नाही तर मात्र वस्त्र रंगीत पाण्यात टाकलं तरी तात्पुरतं रंगल्यासारखं वाटतं, पण त्याच्या आतमध्ये रंगाचा प्रवेश झालेला नाही. भावार्थ, ज्याप्रमाणे तुरटीत वगैरे टाकल्याशिवाय वस्त्राला रंग पक्का बसत नाही, त्याप्रमाणे राग भावाशिवाय कर्मोदयाचा भोग ज्ञानीला परिग्रह भाव रूप होत नाही. म्हणून हा मिथ्यात्वाचा राग किंवा मिथ्यात्व किंवा अनंतानुबंधीचा राग जर जीवनात असेल तर त्याचा कर्मोदय हा परिग्रह भावाला प्राप्त होतो. कारण अंतरंगातून त्याची मान्यता कषायांविषयीची इष्ट अनिष्ट बुद्धी त्याच्या जीवनात आहे आणि म्हणून तो भाव त्याच्या जीवनात पक्का घर करून राहतो. या उलट जर हा अनंतानुबंधीचा भाव नाहीये त्याच्या जीवनात, कषायाचा उद्रेक आहे, उदय आहे, पण त्याला तो त्या ठिकाणी परिग्रहपणाला प्राप्त होऊ देत नाही. त्याची मान्यता त्याची श्रद्धा नित्य कायमच असते. ज्याप्रमाणे जो जीव कषाय आदी भावांनी रंगला नाही, त्याची जी कर्मोदय भोगाची क्रिया आहे ती कर्मबंधाला प्राप्त होत नाही. लक्षात घ्या वाक्य, की त्याची क्रिया तर दिसत आहे, तो भोग भोगताना तर दिसत आहे, पण ती कर्मोदय रूप भोगाची क्रिया मात्र कर्मबंधाला प्राप्त होत नाही. ज्ञानीच्या क्रियेमध्ये रागादिकांचा अभाव आहे आणि अज्ञानीच्या क्रियेत रागाचा सद्भाव आहे.
ज्ञानी हा स्वपराचा ज्ञायक आहे. त्याला स्वतःच्या निज वैभवाचं ज्ञान आहे. ज्ञानी स्वमध्ये पराचा प्रवेश त्याला मान्य नाही. तो त्याची ही पक्की श्रद्धा आहे की स्वमध्ये पराचा प्रवेश कधीही होऊ शकत नाही. जी परवस्तू आहे ती परचतुष्टयांनी तिच्या वैभवाने युक्त आहे आणि मी माझ्या वैभवाने युक्त आहे. परवस्तूचा कुणीही उपभोग घेऊ शकत नाही. काल आपण ही गोष्ट बघितली की मी परवस्तूचा भोग घेऊ शकत नाही. हे माझं म्हणणं की मी परवस्तू भोगली हे उपचरित असद्भूत व्यवहार नयाचं कथन आहे. मी माझ्या सुखदुःखांना भोगलं हे अशुद्ध निश्चय नयाचं कथन आहे. आणि वास्तविकतः प्रतिसमय चिंतन हे पाहिजे की मी माझ्या ज्ञान स्वभावाचाच भोग घेऊ शकतो. दुसऱ्या कुणाचाही भोग घेण्यास मी असमर्थ आहे. आणि म्हणून परामध्ये राग करणं हे निरर्थक आहे. एखादा दगड कितीही काळ पाण्यात राहिला तरीही पाणी त्यात शिरत नाही. कारण दगड पाण्याचा स्वीकार करत नाही. भलाई त्यावर शेवाळ चढेल पण त्याच्या अंतरंगात आतमध्ये पाणी जाऊ शकत नाही. त्याप्रमाणे ज्ञानी पुरुष हा समस्त संसारातील सुख दुःख उत्पादक परिकरात राहतो. कारण जागोजागी सुखदुःखाची कारण तर त्याच्याही जीवनात उपस्थित आहे. त्याच्याही जीवनात बाह्य परिकर आमच्या सारखाच विद्यमान आहे. त्याच्याही जीवनात ही कारमाण वर्गणा 343 गणराज्यूत भरलेली आहे. सगळं काही त्याच्या आणि आमच्या परिस्थितीमध्ये समान आहे. पण तो मात्र या परिस्थितीमध्ये स्वतःला अभेद्य ठेवतो. जणू काही त्यांनी सुरक्षा कवच स्वतःभोवती निर्माण केलेला आहे आणि त्या सुरक्षा कवचामध्ये कुणाचाही प्रवेश नाही अशी अभेद्य रेषा जणू त्याच्या जीवनात आहे. म्हणून कर्मोदयाच्या अधीन होऊन तो उपभोग घेतोही. कारण कर्म त्याला कर्माची पीडा सहन होत नाही. कर्माचा उदय आहे आणि विर्यांतराय कर्माचा उदय आहे. त्यामुळे कर्माची वेदना त्याला सहन होत नाही. म्हणून भोगतो पण अंतरंगामध्ये विराक्त आहे. राग त्याच्या आत्म्यात प्रवेश करू शकत नाही आणि म्हणून तो अपरिग्रह किंवा अबंधक म्हटल्या जातो. यावर पंडित बनारसजी दासजी लिहितात, जैसे फिटकडी लोद हरडे की पुटबिना, श्वेत वस्त्र डारिये मंजिष्ट रंग नीरमे. याच्याशिवाय फिटकरी लोण हरड्याची जी भुकटी आहे ती पहिले पाण्यात टाकून वस्त्र त्यामध्ये डुंबवून मग मंजिष्टादी रंग जर टाकला तर तो वस्त्रावर पक्का बसेल. भीग्यो रहे चिरकाल सर्वथा न होई लाल. अशा तऱ्हेने जर आम्ही ते पहिल्यांदा फिटकडी वगैरे टाकली नाही तर तो रंग कपडा रंग ग्रहण करत नाही. भेदे नहीं अंतर सुफेदी रहे चीरमे. चीर म्हणजे कपड्यामध्ये सफेदी मात्र कायम राहते. तैसे समकितवंत राग द्वेष मोह बिनु रहे निशिवासर परिग्रह की भीरमे. काय सांगितलं? हा समकितवंत सम्यक ज्ञानी हा राग द्वेष मोहाशिवाय रहे निशिवासर रात्रंदिवस तो बाह्य परिग्रहात राहील. पूर्व कर्म रहे हरे नूतन बंध करे. पूर्वीचं कर्म उदयातील निघून जाईल आणि नूतन बंध करे. ज्याचे न जगत सुख राचे न शरीर में. आणि म्हणून त्याला या जगतात सुख वाटत नाही आणि शरीरामध्ये देखील तो आनंद घेत नाही. ज्ञानी ज्ञान मग्न रहे रागाधिक मलक होई. तो रागाधिकांपासून दूर आहे. चित्त उदास करणी करे कर्मबंध नाही होई. आणि चित्त उदास आहे
म्हणजे भोगांविषयी तो अत्यंत उदासीन वृत्तीने वर्तन करतो आणि म्हणून त्याच्या जीवनात कर्मबंध नाही. जैसे काहू देश को बसैया बलवंत नर, जंगल में जाई मधुछत्ता को गहतू है. उदाहरण दिलं त्यांनी, जैसे काहू देश का बसवंत, म्हणजे एखादा जीव हा बलवंत आहे आणि तो जंगलामध्ये गेलेला आहे आणि मधुछत्ता को गहतू है, मधमाशींच्या घेरांनी घेरलेला आहे. वाको लपटाई चौओर मधुमक्षिपा, त्याला चारी बाजूंनी मधुमक्षिणींनी घेरलेला आहे तो तिथे गेल्यामुळे. पण कंबल की ओट सो अडंगित रहतू है, पण त्यांनी कंबल ओढून घेतलाय, स्वतःला शरीराला लपेटून घेतलाय कमलामध्ये, कंबल त्याच्या शरीरावर आहे आणि म्हणून त्याला मधमाशा चावू शकत नाही. तैसे समकिती शिवसत्ता को स्वरूप साधे, त्याप्रमाणे हा सम्यक दृष्टी जीव देखील स्वतःच्या शिवसत्तेच्या स्वरूपाला त्यांनी साधलं आहे. पहा उपमा किती सुंदर त्यांनी दिली, की मधुमक्षी त्याला घेरतात आहे, चारी बाजूनी तो त्याच्या परिकरामध्ये अडकलाय, पण स्वतःभोवती कंबल ओढल्यामुळे एकही मधुमक्षीचा त्या कंबलामध्ये प्रवेश होऊ शकत नाही, तो सुरक्षित आहे. याप्रमाणे हा सम्यक दृष्टी जीव उदयांच्या अशा नानाविध उपाधींनी घेरला गेलेला आहे, पण या शिवसत्तेच्या स्वरूपाला मात्र तो साधतो आहे. उदय की उपाधी को समाधी सी कहतू है, जणू की त्यांची आता जी कर्माची उपाधी आहे त्या उपाधीला जणू काही तो समाधीसी कहतू है, समाधी म्हणत आहे. पहिरे सहज को सनाह मन में उछाह, ठाणे सुख राह उद्वेग न लहतू है. त्यांनी असं हे सहजतेच आभूषण जीवनामध्ये परिधान केलंय, ज्ञानाचं आभूषण. मनात उत्साह आहे आणि अतिंद्रिय आनंदाच्या पंथावर तो दटून त्या ठिकाणी उभा आहे. त्याच्या जीवनात उद्वेग नाही, सहज मोक्ष मार्ग तो जीवनामध्ये साधतो आहे. सम्यक दृष्टीचं आचरण कसं असतं, सम्यक दृष्टीचा विचार कसा आहे, त्याची ज्ञानधारा कशी आहे, हे आम्हाला जणू काही पंडित बनारसजी दासजींनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. की सम्यक दृष्टी जीव उदयांच्या उपाधींनी घेरला गेला आहे. त्याच्याही जीवनात उपाधी आहे, समस्या आहे, त्रास आहे. आम्हाला वाटतं त्याप्रमाणे बाह्य त्यालाही काही वितुष्टता, आणखी संकट त्याच्या जीवनात असू शकतात, पण तरी देखील तो आत्मस्वरूपामध्ये इतका इतका रुचीपूर्ण रीतीने वागतो आहे की त्यांनी आपल्या स्वरूपाला साधलेला आहे. मोक्ष मार्गाचीच तो साधना करतो आहे. आणि जणू काही क्रिया करत असताना देखील एक मन त्याचं भगवंतांच्या समाधीमध्ये जणू काही तिथे गुंतलेलं आहे. क्रिया करताना दिसतो आहे, तरी देखील आत्मिकतेची चिंतनाची धारा जणू समाधीस्थ तो आहे. म्हणून योगीचं बोलणं देखील समाधी पूर्ण वचन म्हटल्या जातं. त्याने सहजतेचं असं आभूषण घातलेलं आहे. मनात अति उत्साह आहे, वितरागतेशी अतिंद्रिय आनंदाच्या पंथावर तो पूर्णतः एकजुटीने तिथे तत्परतेने उभा आहे आणि सहज जीवनामध्ये मोक्ष मार्ग साधतो आहे. ही आहे सम्यक दृष्टीच्या जीवनातली ज्ञान कला. यानंतर परत आचार्यांचा, अमृतचंद्र आचार्यांचा कलशच या ठिकाणी आपल्याला पाहायचंय. कलश नंबर 149 नंबरचा. ज्ञानवान स्वरसतोऽपि यतः स्यात्
सर्व राग रस वर्जनशील लिप्यते सकल कर्मभिरेष कर्म मध्य पतितोऽपि ततो न ज्ञानवान स्वरसतोऽपि यत स्यात् सर्व राग रस वर्जनशील लिप्यते सकल कर्मभिरेष कर्म मध्य पतितोऽपि ततो न. ज्ञानवान आत्मा आपल्या निजरसाने स्वयमेव सर्व राग रसाने रहित स्वभावमय आहे. हा जो ज्ञानी बनलेला आत्मा आहे, ज्ञानी आत्म्याला ज्ञानवान असं म्हटलं की हा आत्मा स्वतःच्या निज रसाने, आणि त्याचा रस कोणता आहे? रस लौकिक रस नाही, तर अलौकिक आनंदाच्या रसाचा तो भोगता आहे. आणि हा जो रस त्याच्या जीवनात आहे, हा रस म्हणजे अतिंद्रिय आनंदाचा रस त्याच्या जीवनात उत्पन्न झालेला आहे. आणि म्हणून हा जो इंद्रियजन्य रागाचा रस होता, या रसाने तो रहित झालेला आहे आणि स्वभावामध्ये तत्पर आहे. त्यामुळे कर्माच्या मध्ये पडलेला असूनही संपूर्ण कर्मांनी लिप्त होत नाही. कर्मामध्ये आहे, पण तरी देखील कर्म त्याला काहीही करू शकत नाही. उदाहरण पुढे आचार्य स्वयं देणार आहे की सोनं जसं चिखलात पडलेलं असेल तरी सुवर्ण कधी गंजत नाही, आणि लोखंड थोडाही पाण्याचा संसर्ग झाला तरी लोखंड गंजत. ज्ञानी आणि अज्ञानीची तुलना आचार्यांनी पुढे 2 गाथांमध्ये केलीच आहे. या ठिकाणी सांगतात की हा स्वतःच्या ज्ञानरसामध्ये अत्यंत निमग्न झालेला आहे. हा जीव कसा आहे? तर चैतन्य स्वभाव रूप आहे. कर्म कसे आहे? तर जड स्वभावी आहे. रागादी भाव हे देखील समयसारच्या दृष्टीत अचेतन भाव आहे, पौद्गलिक भाव आहे. पौद्गलिक म्हणत असताना परत या ठिकाणी नयविवक्षा लावायची आहे. एकांतानी हे कथन गृहीत धरायचं नाही. समयसार मध्ये प्रमत्त आणि अप्रमत्त भाव, बुद्धिपूर्वक रागद्वेषादी आणि अबुद्धिपूर्वक रागद्वेषादी परिणाम, या दोहोंनाही असद्भूत व्यवहार नयात टाकलेला आहे. बुद्धिपूर्वक राग याला टाकलेला आहे उपचरित असद्भूत व्यवहार नयात, कारण तो कर्मोदय सापेक्ष आहे आणि पराची विवक्षा आहे. म्हणून याला म्हटलं बुद्धिपूर्वक रागाला उपचरित असद्भूत व्यवहार नाही. असद्भूत म्हटलं म्हणजे राग जीवाचा नाही हे कथन केलं. आणि जो अबुद्धिपूर्वक राग आहे हा कर्मोदय सापेक्ष आहे आणि याला अनुपचरित असद्भूत व्यवहार नयात टाकलं. आणि म्हणून समयसारच्या दृष्टिकोनातून हे दोनही भाव, राग भाव हे अचेतन आहे, एकही झाली. किंवा जेव्हा ज्ञानी आपल्या स्वरूपाचं अनुभवन करेल तर तो काय अनुभवेल? कल्पना करा. सम्यक दृष्टी जीव अनुभव घेतो आहे, तर मी रागरूप आहे असा तर अनुभव त्याला येणारच नाही, कारण हा त्याचा स्वभावच नाही. रागाची तर अनुभूती आम्ही अज्ञानी जीवनात आहे. ज्ञानीच्या जीवनात सम्यक दृष्टी आत्मानुभव करेल तर त्याची अनुभव असेल की मी ज्ञान स्वभावी आहे. म्हणजे तो ज्ञानाचा अनुभव घेईल, रागाचा अनुभव घेणार नाही. म्हणून रागाला अचेतन म्हटलं. आणि तिसरं कारण सांगितलं रागाला अचेतन म्हणण्याचं, की रागाची ही व्याप्ती जीवाशी घटित होत नाही, उलट कर्माशी घटित होते. कशी? की जिथे जिथे जीव आहे तिथे तिथे राग आहे असं आम्ही म्हणू शकत नाही. म्हणून रागाची व्याप्ती जीवाशी घटित झाली नाही. उलट जिथे जिथे कर्मोदय आहे तिथे तिथे राग आहे, आणि जिथे जिथे राग आहे तिथे तिथे कर्मोदय आहे. ही व्याप्ती तिथे घटित होतेच. आणि म्हणून आचार्यांनी म्हटलं की हा राग अचेतन आहे. हा जर या कर्माशी आपली संगत जोडून आहे
तर याला कर्माच्याच खात्यात टाका. जसं एखादा नोकर आम्ही पैसे देतो आहे आणि दुसऱ्याच्या दुकानातच जाऊन बसत असेल तर आम्ही काय म्हणतो? व्यवहार आहे. त्याला म्हणतो तू माझ्या दुकानात येऊच नको, त्याचाच पैसा घे आणि त्याचाच हो. त्याप्रमाणे इथे कर्म जीवात उत्पन्न होत आहे, पण ते आमची चाकरी नाही करत आहे, ते कर्माची चाकरी करत आहे. आणि म्हणून त्याला म्हटलं की तू आता कर्माचाच राहा. म्हणून त्याला अचेतनात टाकलं. म्हणून हा अचेतन भाव आहे. चैतन्याचा अचेतन पदार्थापासून दूर राहण्याचा स्वभाव आहे. दोन द्रव्य अत्यंत भिन्नता, त्यामुळे चेतन कधी अचेतन रूप होत नाही, अचेतन चेतन रूप होत नाही. त्याचाच परिपाक ज्ञानी पुरुष जोपर्यंत संसारात आहे तोपर्यंत शुभाशुभ कर्माच्या उदयाला भोगतो, पण त्यापासून तो अलिप्त राहतो. ज्ञानी मुनिराज घोरोपसर्ग आला तरी त्यांना शांत भावाने सहज स्वीकार करतात, आणि कितीही शारीरिक पीडा झाली तरी समता भाव ठेवतात. अनेक उपसर्ग मुनींची उदाहरणं आठवून बघा. पार्श्वनाथ स्वामींवर कमठाणी घोरोपसर्ग विजयीन असं म्हणावं लागलं, की इतका घोर उपसर्ग त्यांच्यावर केलेला आहे. मुसलाधार वर्षाधारा, दगडांचा वर्षाव, विजांचा कडकडाट, भयंकर रुद्र रूप धारण करून समोर येणं, या सगळ्या उपसर्गांना पार्श्वनाथ स्वामींनी शांत चित्तानी सहन केलं म्हणण्यापेक्षा ते आपल्या आत्मस्वरूपात निमग्न होते. बाह्यतः काय होत आहे यांना त्यांची काहीही जाणीव होती, ज्ञान होतं, पण त्या ज्ञानात ते वाहवल्या गेले नाही. स्वतःच्या आत्मस्वरूपात ते निमग्न झाले. अशा तऱ्हेचे अनेक उदाहरणं आम्हाला उपसर्ग मुनींची आठवतील आणि ती आठवली पाहिजे. त्या मानाने आमच्या दुःखाची तुलना आम्हाला स्वतःशी करता यायला पाहिजे. आठवायचं ते दुःख, की नरकामध्ये आम्ही कशा प्रकारचं दुःख भोगलं असू, त्या मानाने आज आम्हाला जे काही सुख दुःख होत आहे हे तर काहीच नाही. तिर्यंच्या योनीमध्ये आमचा जन्म झालेला आहे, कशा प्रकारचं दुःख आम्ही सहन केलं हे सगळं आठवायचं आहे. आणि अशी ही कितीही शारीरिक पीडा झाली तरी आमचा समता भाव टिकू शकतो का, हे पहा. अशी आता मुनींची श्रद्धा असते, आणि म्हणून हे सर्व पूर्व कर्माच्या विपाकाचं फळ आहे, पूर्व अपराधाचं फळ आहे, आणि ते समतापूर्वक फळ भोगून ते यत्किंचित देखील आत्मस्वरूपापासून विचलित होत नाही, स्वरूपात निमग्न राहतात, आणि त्यामुळे कर्माची निर्जरा होते. उपसर्ग मुनींचं सांगितलं. आणि बाह्य परिकरही भरपूर प्रमाणामध्ये जीवनात आहे. असेही जीव तो परिकर भोगत असतानाही, ते भोग भोगत असतानाही तद्भव मोक्षगामी आम्हाला दिसतात. 24 प्रकारचे तीर्थंकर हे तर मोक्षाला गेलेच आहे, प्रश्नच नाहीये. 24 कामदेव, कामदेवांमध्ये पहिले कामदेव होते या अवसर्पिणी काळामध्ये बाहुबली. नाव आठवल पहा. आणि शेवटचे कामदेव होते ते जंबूस्वामी, मथुराग्रामी, पटणाग्राम. तर असे हे जंबूस्वामी हे 24वे कामदेव होते, आणि बाहुबली पहिले कामदेव होते. आता यांच्याही जीवनात भोगाची परिसीमा होती. भोग भोगले पण त्यांनी, पण भोग भोगत असताना भोगापासून देखील कसे वैराग्यवान राहिले. एवढंच नाही तर चक्रवर्तींसारखी संपदा भोगणारे भरत चक्रवर्तींच्या बाबतीत असं म्हटलं जातं की त्यांनी दिगंबर दीक्षा धारण केली, आणि पूर्व असं काही त्यांचं फळ होतं किंवा वैराग्याची साधना होती की त्यांना अंतर्मुहूर्तात ते क्षपक श्रेणी आरोहण केली आणि केवल ज्ञानाची प्राप्ती त्यांना झाली.
म्हणजे काहीही तपस्या त्यांना मुनिपद धारण केल्यावर करावी लागली नाही. तर अशा प्रकारचं वैराग्याचं सामर्थ्य त्यांच्या जीवनात आम्हाला पाहायला मिळतं. आणि ही चरित्र पुरुषांची ही जी आम्ही चरित्र वाचतो किंवा पाहतो, तो भाव आमच्या अंतरंगामध्ये देखील आम्हाला आणायचा आहे. कारण ते कसे आहे आमच्यासाठी आदर्शमिव, आदर्श आहे आमच्यासाठी आणि त्यांचाच आदर्श ठेवायचा आहे. तर अशाच आणि ते बोधी समाधी निधानम बोधती बोध समीचीना, ते आमच्या बोधी समाधीचं निधान आहे, म्हणजे माहेर घर आहे आमच्यासाठी. आम्हाला जर संकट आली तर त्यांचा आदर्श आम्हाला बघता यावा, त्यासाठी त्यांच्या त्या चरित्रांचं पारायण किंवा आठवण सदैव आमच्या मनामध्ये आम्हाला ठेवायची आहे. तर अशा प्रकारच्या या दोन कलशांना आपण आज या ठिकाणी बघितलेला आहे आणि पुढचा भाग उद्याच्या याच्यामध्ये आपण बघू. जिनवाणी के ज्ञान ते सुझे लोकालोक, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हूँ खूप. नमो अरिहंताणम नमो सिद्धाणम नमो आयर्याणम नमो उज्जायाणम नमो लोये सव्वसाहूनम. सर्वांना जय जिनेंद्र.